टाटा IPL 2024 मालिकेतील सर्व सामने दिवसेंदिवस अधिकच रंगतदार आणि अत्यंत चुरशीचे होत आहेत. शेवटच्या बॉलपर्यंत सामना कोणता संघ जिंकेल याचा अंदाज येत नसल्याने प्रेक्षकांचा इंटरेस्टही दिवसेंदिवस वाढत आहे. असाच अनुभव हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात आला. टाटा IPL 2024 मालिकेतील हा 41वा सामना कोणत्या संघाने जिंकला, या सामन्यात कोणते खेळाडू गेम चेंजर्स ठरले, तसेच या सामन्याला कुठे आणि कशी कलाटणी मिळाली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, कारण आपल्या मराठीत IPL 2024च्या प्रत्येक सामन्याचे विश्लेषण करणारं हे एकमेव चॅनल आहे. आपल्या सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. यामुळे यापुढे अधिकच रंगतदार आणि चुरशीच्या होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल. टाटा IPL 2024 मालिकेतील 41वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने लागोपाठ 4 विजय मिळवले होते, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 6 पराजय पचवले होते. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांसमोर आजचा सामना जिंकण्याच्याच इराद्याने उभे ठाकले होते. सुरुवातीलाच RCBचे कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस सामना सुरू करण्यासाठी मैदानात आले. मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्यानेच दोन्ही फलंदाजांनी आपली फलंदाजी सुरू केली. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 48 धावा केल्यावर त्यांचा हेतू स्पष्ट झाला, परंतु ज्या प्रकारे फाफ डु प्लेसिस खेळत होते त्याच पद्धतीने टी नटराजन यांनी त्यांना तंबूत पाठवले. त्यांनी फाफ डु प्लेसिस यांना आपला झेल ॲडम मार्क्रम यांच्या हातात द्यायला भाग पाडले. कर्णधार फाफ डु प्लेसिस 25 धावा काढून तंबूत परत. फाफ डु प्लेसिस बाद झाल्यावर विल जॅक्स मैदानात आले. विराट कोहली आणि विल जॅक्स यांनी आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी फलंदाजी सुरू केली. तेव्हा 7व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करायला आलेल्या मयंक मार्कंडे यांनी विल जॅक्सला मोठा फटका मारण्याचे आमिष दाखवून बोल्ड आउट केले. विल जॅक्स 6 धावा काढून बाद झाले. RCBला 65 धावांवर 2 मोठे धक्के बसले होते. विल जॅक्स बाद झाल्यावर रजत पाटीदार मैदानात आले. विराट कोहलीला चांगली साथ देत रजत पाटीदार यांनी धुवाधार फटकेबाजी केली. 33 चेंडूत त्यांनी कोहलींसह 65 धावांची भागीदारी केली. एवढंच नाही तर 19 चेंडूत रजत पाटीदारांनी 50 धावा केल्या. सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम रजत पाटीदार यांनी यावेळी केला. अधिक धावा करण्यापूर्वीच जयदेव उनाडकट यांनी त्यांना बाद केले. रजत पाटीदार 50 धावा काढून बाद झाले. रजत पाटीदार बाद झाल्यावर कॅमेरून ग्रीन मैदानात आले. कॅमेरून ग्रीन आणि विराट कोहली यांनी धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. मोठा फटका मारण्याचे आमिष दाखवून जयदेव उनाडकटने विराट कोहलीला देखील आपल्या जाळ्यात ओढले. अब्दुल समदच्या हातात आपला झेल देऊन विराट कोहली बाद झाले. विराट कोहली 51 धावा काढून तंबूत परत. यानंतर कॅमेरून ग्रीन आणि महिपाल लोमरोर यांनी RCBचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात जयदेव उनाडकटने महिपाल लोमरोर यांनाही बाद केले. 7 धावा काढून लोमरोर बाद झाले. लोमरोर बाद झाल्यावर कॅमेरून ग्रीनच्या मदतीला दिनेश कार्तिक आले, मात्र यावेळी कार्तिक अधिक धावा करू शकले नाहीत. 11 धावांवर दिनेश कार्तिक बाद झाले. यानंतर आलेल्या स्वप्नील सिंगने 12 धावांची भर टाकली. कॅमेरून ग्रीन यांनी नाबाद 37 धावा केल्यामुळे RCBने 20 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 206 धावा केल्या. त्यांनी SRHला हा सामना जिंकण्यासाठी 207 धावांचे लक्ष दिले. हैदराबादच्या जयदेव उनाडकट यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 2 विकेट्स नटराजन यांना तर 1 विकेट्स पॅट कमिन्स आणि मयंक मार्कंडे यांना मिळाल्या. सनरायझर्स हैदराबादकडून 207 धावांचे हे लक्ष्य गाठण्यासाठी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा मैदानात आले. सनरायझर्सची सुरुवातच अडखळत झाली.
SRH संघाच्या 3 धावा झाल्या असताना ट्रॅव्हिस हेड 1 धाव काढून बाद झाले. हैदराबादला हा पहिला मोठा धक्का बसला. अभिषेक शर्मा आणि ॲडम मार्क्रमने SRHचा डाव सावरण्यास सुरुवात केली, पण ही जोडी लवकरात लवकर फोडणे हेच RCBचे लक्ष्य होते. अभिषेक शर्माने 12 चेंडूत 31 धावा काढल्या. त्याचवेळी यश दयालने चौथ्या ओव्हरमध्ये अभिषेकचा झेल दिनेश कार्तिकच्या हातून पकडला आणि अभिषेक शर्माला तंबूचा रस्ता दाखविला. 31 धावांवरच अभिषेक शर्मा बाद झाले. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर एडन मार्क्रम आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या खांद्यावर SRHची धुरा आली. एडन मार्क्रम आणि नितीश कुमार जबाबदारीने खेळत असताना स्वप्नील सिंगने चुकून टाकलेल्या फुलटॉस बॉलवर फटका मारण्याच्या नादात एडन मार्क्रमला पंचांनी बाद ठरविले. DRS मध्ये बॉल मार्क्रमच्या पॅडला लागल्याचे दिसले, त्यामुळे पंचांचा हा निर्णय योग्य ठरला आणि 7 धावांवर एडन मार्क्रम बाद झाले. SRHचे 3 खंदे फलंदाज बाद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली होती. नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांच्यावर SRHसाठी धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी आली. हेनरिक क्लासेनने आल्या मोठे फटके मारायला सुरुवात केली. त्याने स्वप्नील सिंगच्या 5व्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर षटकार खेचला, परंतु पुढच्याच बॉलवर कॅमेरून ग्रीनच्या हातात एक शानदार झेल देऊन 7 धावांवर हेनरिक क्लासेन बाद झाले. सनरायझर्स हैदराबादच्या 56 धावा झाल्या असताना त्यांचे 4 मोठे फलंदाज बाद झाले होते. आता हा सामना SRHच्या हातातून RCBकडे झुकला होता. याच वेळी कर्ण शर्माला स्वीप शॉट मारताना नितीश कुमार रेड्डी यांनी आपली विकेट गमावली. 13 धावा काढून नितीश कुमार रेड्डी तंबूत परतले. आता शहाबाज अहमद आणि अब्दुल समद यांच्यावरच SRHच्या सर्व आशा केंद्रित झाल्या होत्या, परंतु अशा मोक्याच्या वेळीच अब्दुल समद 10 धावा काढून तंबूत परतले. शेवटी कर्णधार पॅट कमिन्सने 15 चेंडूत 31 धावा ठोकून सामना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरला. निर्धारित 20 षटकात सनरायझर्स हैदराबाद संघाने 8 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना 35 धावांनी जिंकला. या सामन्यात रजत पाटीदार यांनी RCB कडून 20 चेंडूत 50 धावा करून IPL मधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम रचला आहे. यामुळेच RCBला हा सामना जिंकायला मदत झाली. याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहून आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.